नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 7। आरोही आरशासमोर बसली होती। जेव्हा कधी तिच्या समोर त्रिशा येत होती, तिला वाईट वाटत होतं। त्रिशाच्या अवस्थेला कुठेतरी आपण जबाबदार आहोत असं तिला वाटत होतं, म्हणून तिचं मन तिला खात होतं। आणखी किती उशीर आरशासमोर बसणार आहेस? तू सुंदर आहेस याचा अर्थ असा नाही तू सारखं स्वतःला पाहत राहावं। विश्वजित नुकताच वॉश घेऊन आला होता। आपण ज्या पार्टीमध्ये गेलो होतो ती माणसं मला ठीक वाटत नव्हती। मिस्टर अग्निहोत्री तुम्हाला ज्या नजरेने पाहत होते ते मला अजिबात आवडले नाही, आरोही म्हणाले। आय एम इम्प्रेस। तो माणसांची पारख करायला शिकली आहे, पण हा बिझनेस आहे। यामध्ये जो तो एकमेकांना मागे खेचायला पाहतो, जो जास्त गोड बोलतो तो कधी आपला घात करेल हे सांगता येत नाही। मला याची सवय झाली आहे, तू पण हळूहळू शिकशील, विश्वजित म्हणाला। तुम्ही जे बोलत आहात ते माझ्या डोक्यावरून जात आहे। मी आपली झोपते। आरोही बेडवर आडवी पडली, पण तिच्या मनातील विचार थांबायचे नाव घेत नव्हते। विश्वजितने तिला मिठीत घेतलं। अशी उदास का आहेस? विश्वजितने तिच्या गालावरून हात फिरवला। काही नाही, ते सहज। मी दमली आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, आरोही नजर चोरत म्हणाली। तुझं काहीच होणार नाही। आज तुला त्रास देणार नाही। गुड नाईट। विश्वजितने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला कुशीमध्ये घेऊन शांत झोपी गेला। आत्ता कुठे आरोही रिलॅक्स झाली होती। सकाळी माहिरा वेळेच्या आधी तयार होऊन हॉलमध्ये आली होती। गुड मॉर्निंग डॅडी। माहिराने त्यांच्या गळ्यामध्ये हात गुंफले। आज सूर्य कोणीकडून उगवला म्हणायचं का मी स्वप्न पाहत आहे? देवेंद्र तिची फिरकी घेत म्हणाले। ओ डॅडी, मी प्रॉमिस केलं होतं ना, तेच पूर्ण करत आहे। मी तुमची मुलगी आहे म्हणून मला जॉब नको। तुम्ही बाकी एम्प्लॉईसारखं माझं रितसर इंटरव्ह्यू घ्या, त्यानंतर मला जॉबसाठी सिलेक्ट करा, माहिरा म्हणाली। दॅट्स लाईक गुड गर्ल। काहीही म्हण देवेंद्र, तू आपल्या मुलीवर खूप चांगले संस्कार केले आहेत, दक्ष म्हणाले। त्यांच्यासोबत मयंक पण होता। गुड मॉर्निंग अंकल, माहिरा म्हणाली। सर्वजण एकत्र ब्रेकफास्ट करण्यासाठी बसले होते। दक्ष असल्यामुळे मयंकचा नाईलाज झाला होता। आज विश्वजित पाटील सोबत मीटिंग आहे। ही डील फायनल व्हायला हवी आणि मयंक, तू रागावर कंट्रोल करायला शिक, कारण तुझ्या एका चुकीमुळे आमची मेहनत वाया जाईल, दक्ष समजावत होते। विश्वजित तयार झाला आहे, मग तुम्ही का टेन्शन घेत आहात? मयंकने विचारले। तू विश्वजित पाटीलला अजूनही ओळखलेलं नाही। तो जितका शांत वाटतो तितकंच त्याचं डोकं फुल स्पीडने विचार करत असतं। तो सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवत नाही। आधी तो समोरच्याला आपली खेळी खेळून देतो आणि शेवटी आपले कार्ड्स ओपन करतो, देवेंद्रने सांगितले। ही इज रिअल जेंटलमॅन। दिसायला पण किती हँडसम आहे। त्यांची वाईफ आरोही पण क्यूट आहे। दोघेही मेड फॉर इच अदर वाटतात। माहिराने विश्वजितची केलेली तारीफ मयंकला अजिबात आवडली नाही। तुम्ही मयंक अग्निहोत्रीला अजूनही ओळखलेलं नाही। जस्ट वेट अँड वॉच। त्यानंतर तुम्ही विश्वजितची तारीफ करणार नाही, मयंक कुस्ती हसत म्हणाला। आजच्या मीटिंगमध्ये तू पण आमच्यासोबत चल, तुलाही बऱ्याच गोष्टी शिकता येतील। तू मयंकची सेक्रेटरी म्हणून जॉईन कर, म्हणजे तुम्हा दोघांना सोबत काम करता येईल, दक्ष म्हणाले। अजिबात नाही। ही मुलगी माझ्या आजूबाजूला पण नको आहे। काल तिने माझा सूट खराब केला होता।
मयंक चिडून म्हणाला. ते मी मुद्दाम केलं नव्हतं. तू लहानपणापासून मला ओळखतो. तू आपली फ्रेंडशिप इतक्या लवकर कसा काय विसरू शकतो? माहिराला वाईट वाटत होतं. तुझ्यासोबत वाद घालण्यात माझ्याजवळ वेळ नाही. मी कधीच तुला फ्रेंड मानलं नव्हतं. तू जबरदस्ती माझ्यासोबत बोलत होती. एनिवे, मला उशीर होत आहे. मयंक निघून गेला. तुला शांत बसता येत नाही का? तो ताटावरून उठून गेला. वैष्णवीने तिला सुनावलं. त्याचा तो स्वभाव आहे. तुम्ही मनावर घेऊ नका. आणि माहिरा, आजपासून तू मयंकची सेक्रेटरी म्हणून जॉईन करणार आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवायचं. तो चुकीचा वागला तर मला येऊन सांगायचं, दक्षने सांगितलं. डोंट वरी अंकल, यामध्ये मी एक्सपर्ट आहे. तुमचं काम होऊन जाईल. माहिरा स्वतःशी हसली. मयंकला अद्दल घडवण्याची चालून आलेली संधी ती सहजासहजी सोडणार नव्हती. सिद्धार्थ येण्याची खबर समजताच जान्हवीच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. त्याच्यासमोर जाण्याचं धाडस तिच्यात नव्हतं, म्हणून ती आपल्या रूममधून बाहेर येत नव्हती. सिद्धार्थ अचानक न सांगता तिला सोडून गेला होता, म्हणून तिला राग आला होता. सिद्धार्थ आपला रुसवा काढण्यासाठी येणार हे तिला माहीत होतं. तुला बाहेर यायला सांगितलं होतं आणि तू इथेच बसली आहे. सिद्धार्थचे वडील तुझी वाट पाहत आहे, आरोहीने सांगितलं. व्हॉट? सिद्धार्थचे वडील कशासाठी आले आहे? नाही म्हणजे असं अचानक आले म्हणून विचारलं, जान्हवीने विचारले. त्यांचे काहीतरी काम असेल आणि हे तू सिद्धार्थला विचारले तर बरं होईल. चल लवकर, तुला पाहण्यासाठी त्याचे डोळे तरसले आहे, आरोही हसत म्हणाली. पण जान्हवी घाबरली होती. मिस्टर शुक्ला, विश्वजित, राकेश, सिद्धार्थ आणि अभिजित बोलत बसले होते. सिद्धार्थचे वडील टॉपचे बिझनेसमॅन होते, म्हणून राकेश त्यांना चांगले ओळखत होते. तुम्ही सिद्धार्थला जो आपलेपणा दिला आहे त्यासाठी तुमचे मानावे तितके आभार कमी आहे. पण असे किती दिवस तो तुमच्यासोबत राहणार आहे, म्हणून आम्ही सिद्धार्थसाठी बंगलो पाहिला आहे. लग्नानंतर सिद्धार्थ इंडियामध्ये सेटल होणार आहे, मिस्टर शुक्ला यांनी सांगितले. आणि तितक्यात आरोही आणि जान्हवी आली. जान्हवीने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. सिद्धार्थचं लग्न फिक्स झालं आहे? नाही म्हणजे त्याने सांगितलं नाही, विश्वजित म्हणाला. तसा जान्हवीचा चेहरा पडला. ही जान्हवी आहे डॅडी, तुम्हाला सांगितलं होतं ना, सिद्धार्थने सांगितलं. मिस्टर शुक्ला यांनी जान्हवीला पाहिलं. त्यांनाही वाईट वाटत होतं. कशी आहेस बेटा, मिस्टर शुक्ला यांनी विचारलं. आय एम फाईन अंकल, तुम्ही कसे आहात? जान्हवी ओठांवर उसनं हसू आणत म्हणाले. सिद्धार्थच्या काळजीने रात्रीची झोप उडाली आहे. एकदा का त्याचं लग्न झालं म्हणजे आमची चिंता मिटली. त्यासाठी तर आम्ही इंडियामध्ये आलो आहोत, मिस्टर शुक्ला म्हणाले. ही तर चांगली गोष्ट आहे. सिद्धार्थ तुमचा एकुलता एक मुलगा आहे. जी कोणी मुलगी त्याच्यासोबत लग्न करेल ती सुखात राहील. सिद्धार्थसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. राकेश त्याचं कौतुक करत होते. रीटाला इरिटेट झालं होतं. मिस्टर पाटील, मला घुमून फिरून बोलायची सवय नाही, म्हणून डायरेक्ट मुद्द्यावर येतो. मी सिद्धार्थसाठी जान्हवीचा हात मागत आहे. आय होप तुम्ही नकार देणार नाही. मिस्टर शुक्ला यांनी लग्नाची मागणी घातली. तसे सर्वजण शॉक झाले. जान्हवीला हे अपेक्षित नव्हतं, पण आरोहीला कल्पना होती, कारण तिने सिद्धार्थच्या डोळ्यामध्ये तिच्याविषयी प्रेम पाहिलं होतं. हे तुम्ही काय बोलत आहात मिस्टर शुक्ला? आमच्या जान्हवीची अवस्था तुमच्या डोळ्यासमोर आहे, तरी तुम्ही इतका मोठा निर्णय कसा काय घेऊ शकता?
ती स्वतःच्या पायावर उभी राहील ही आशा आम्ही सोडली आहे. माफ करा, पण आम्ही या लग्नाच्या विरोधात आहोत. मिस्टर राकेश यांना आनंद झाला होता, पण त्यांचं मन मानत नव्हतं. डॅडी योग्य तेच बोलत आहे. सिद्धार्थ खरा सोना आहे. तो जानूच्या लाईफमध्ये आला तर आम्हाला आनंद होईल. पण जान्हवीची अशी अवस्था असताना मी या लग्नाला संमती देणार नाही. माझी बहीण कोणावर ओझं झालेली मला आवडणार नाही. विश्वजितचे डोळे पाणवले होते. काय भाई, तुम्ही अजूनही मला ओळखलेलं नाही आणि तुम्हाला वाटलंच कसं की जान्हवी माझ्यावर ओझं होईल? उलट कधी बिकट परिस्थिती आली तर ती माझा सांभाळ करेल इतकी ती सक्षम आहे. जान्हवीची अशी अवस्था असताना मी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ असा नाही की मी तिच्यावर उपकार करत आहे. माझं मनापासून तिच्यावर प्रेम आहे आणि हे जान्हवीला चांगलं माहीत आहे, सिद्धार्थ म्हणाला. जान्हवीच्या डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत होतं. आज पहिल्यांदा जानूच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं घडत आहे, तरी तुम्ही नकार देत आहात. तुमच्या माहितीसाठी सांगते, जानूचं सिद्धार्थवर प्रेम आहे. त्या दोघांना वेगळं करू नका, आरोही म्हणाली. लग्न काही खेळ नाही. नव्याचे 9 दिवस चांगले वाटतील, पण नंतर जेव्हा जबाबदारी अंगावर पडेल तेव्हा प्रेमाचं भूत डोक्यातून उतरेल. त्यानंतर जान्हवीची काय अवस्था होईल हे तुला सांगण्याची गरज नाही, रीटा म्हणाली. मी सिद्धार्थला चांगलं ओळखतो. जानू त्याच्यासोबत सुखात राहील हा माझा विश्वास आहे. प्लीज भाई, तुम्ही या लग्नाला संमती द्या. सिद्धार्थ खरंच चांगला मुलगा आहे, अभिजितने मध्यस्थी केली. तुझं काय मत आहे जानू? आम्ही तुझ्या विरोधात नाही, विश्वजितने विचारले. मला सिद्धार्थची लाईफ स्पॉईल करायची नाही. माझं त्याच्यावर कितीही प्रेम असलं तरी त्याला त्रास होईल असं मी वागणार नाही. मला त्याच्यावर ओझं व्हायचं नाही. प्लीज सिद्धार्थ, मला समजून घे. पण जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही मी लग्नाचा विचार करणार नाही, जान्हवीने सांगितलं. असे असेल तर मी थांबायला तयार आहे. तुझ्यासाठी मी वाट पाहील, तेही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आता तरी लग्नाला होकार देशील? सिद्धार्थ पण सहजासहजी माघार घेणार नव्हता. शेवटी जान्हवीला होकार द्यावा लागला. आजचा दिवस विश्वजितसाठी खास होता. लाईफमध्ये प्रेम किती महत्त्वाचं असतं हे त्याला माहीत होतं आणि जान्हवीला तिच्या हक्काचं प्रेम मिळालं होतं. आता त्याची चिंता मिटली होती. एका कॉन्फरन्स हॉलमध्ये मिस्टर पाटील आणि अग्निहोत्री यांची मीटिंग होती. अमित आणि अमृता पण तिथे उपस्थित होते. कंपनीमधील बारीक हालचालींवर त्या दोघांचं लक्ष होतं, कारण त्यांचा विश्वजितवर अजिबात विश्वास नव्हता. एका बाजूला दक्ष, देवेंद्र, मयंक आणि माहिरा बसले होते, तर दुसऱ्या बाजूला विश्वजित, राकेश, अभिजित, आरोही बसले होते. मयंक प्रपोजल मांडणार होता, ज्यावर पाटील कंपनी काम करणार होती. मयंकने आपला कोट एकसारखा केला आणि उभा राहिला. तसा समोर बोर्डवर आलिशान बिल्डिंगचा फोटो झळकला. कारवा, अग्निहोत्री एम्पायरचं ड्रीम प्रोजेक्ट. हे प्रोजेक्ट आम्ही दुबईमध्ये स्टार्ट करणार होतो, पण नंतर आम्ही विचार बदलला, कारण सध्या इंडिया हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे, मयंकने सांगितलं. ब्युटिफुल, पण कारवा काय आहे? अभिजितने विचारलं. कारवा हे 7 स्टार हॉटेल असेल. हा 100 करोडचा प्रोजेक्ट जेव्हा तयार होईल तेव्हा ऑल इंडियामध्ये आपले हॉटेल टॉप रँकवर असेल आणि या हॉटेलमध्ये आम्ही पाटील यांना
40% पार्टनरशिप देण्यासाठी तयार आहोत, मयंकने सांगितलं. आम्ही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहोत, म्हणून तुमच्या पार्टनरशिपचा आम्हाला फायदा होईल असं वाटत नाही, कारण त्यामध्ये आमची एक्सपर्टीज नाही, विश्वजितने सांगितलं. आय नो मिस्टर विश्वजित, पण सुरुवात करायला काय हरकत आहे? यामध्ये तुमचा पण फायदा आहे, दक्ष म्हणाले. मी सहमत आहे. तुला काय वाटतं अमित? राकेशने विचारले. मला 20% शेअर मिळाले तरच मी मान्यता देईल, कारण पाटील इंडस्ट्रीमध्ये माझा पण अधिकार आहे. अमित अडून पाहत होते, जे विश्वजितला समजले होते. आय अग्री. 40% शेअरमधील 20% शेअर हे मिस्टर अमितचे असतील आणि उरलेले 20% आरोहीच्या नावावर राहील, कारण हे प्रोजेक्ट ती हँडल करणार आहे. पण यासाठी मिस्टर अमित यांना पैसे लावावे लागतील, कारण पाटील कंपनी फक्त कन्स्ट्रक्शनचे काम करणार आहे, म्हणून हॉटेलिंगमध्ये माझा संबंध नाही. विश्वजितने हात वर केले होते. तुझ्या बायकोला पण पैसे लावावे लागतील, ते कुठून येणार? अमृताने विचारलं. लोन मिस अमृता, बँक आरोहीला लोन देईल. तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही माघार घ्या. आरोहीने 40% घेतले तरी माझी हरकत नाही, कारण मी एक पैसा पण लावणार नाही, विश्वजित म्हणाला. अमृताने दक्षकडे पाहिले तर त्यांनी हो मध्ये मान हलवली. आम्ही तयार आहोत, अमृता म्हणाली, कारण डील फायनल झाली. कॉंग्रॅच्युलेशन मिस आरोही, मयंकने शेक हँड करण्यासाठी हात पुढे केला. यावेळी आरोहीने त्याचा हात हातात घेतला. त्यानंतर पाटील फॅमिली निघून गेली. स्मार्ट वर्क. तू बरोबर बोलत होता देवेंद्र. विश्वजित शातीर आहे. किती शिताफीने त्याने अंग काढून घेतलं आणि आपल्याला समजले देखील नाही, मिस्टर दक्ष म्हणाले. त्याचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स त्याच्या विनाशाचे कारण बनेल, हा माझा शब्द आहे, मयंक म्हणाला. पण यापुढे त्याला सांभाळून राहावे लागणार होते. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.